हाच प्लॉट आहे जिथं साहेबांनी पैज लावली होती आणि पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांना जे उत्पन्न पाठीमागचा व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो, तो जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शेतकऱ्यांना जर साहेबांचं सहकार्य लागलं बर तर निश्चितपणे शेतकरी चांगल्या पद्धतीने सधन होतील. शेतकऱ्यांना कुठल्याही बँकेत कर्ज काढायला लागणार नाही. शेतकरी बँकेना ठेवी ठेवल किंवा उद्योगधंद्यांना शेतकरी कर्ज देईल. शेतकऱ्याला कर्ज मागायची गरज लागणार नाही. तुमच्या भागातले प्लॉट आणि इकडचे जे सांगोला तालुक्यातले प्लॉट आहेत, तर निपाणीचे प्लॉट आणि इथल्या प्लॉटमध्ये काय डिफरन्स वाटला तुम्हाला? भरपूर सेटिंग आहे याच्यामध्ये. हा. फळाची साईज चांगली आहे. बर. आणि फळाचं एकूण झाडाचा ग्रोथ वगैरे चांगला आहे. ग्रोथ चांगला आहे. एकूण बघितलं तर आमच्यापेक्षा इथं डबल उत्पादन भेटेल असं वाटतंय मला. बरं, काय म्हणजे कुठली परिस्थिती त्याला कारणीभूत आहे की फळ म्हणजे झाड चांगलं येत आहे किंवा मातीचा प्रकार इथला चांगला आहे किंवा इथलं वातावरण चांगलं आहे किंवा तुमचं पूर्ण थंडीत गावते की ह्याला कुठलं तुम्हाला वाटते कुठल्या प्रॉब्लेममुळे तुमचं ह्याच्यापेक्षा जरा क्वालिटी कमी येते? मातीचा विचार केला तर माती आमची चांगली आहे ह्याच्यापेक्षा तुमची माती चांगली आहे, काळी माती. काळी माती. वातावरण इकडलं चांगलं असावं असं मला वाटतं आपल्यापेक्षा, आमच्यापेक्षा. तुमच्यापेक्षा. कारण कष्ट तर साहेबांचे ट्रीटमेंट असल्यामुळे कष्ट तर हे सुद्धा तेवढंच करतात जिथले इथले शेतकरी करतायत. आणि थंडीचं कसं वाटते? कारण थंडीच्या सुरुवातीचे तुमचे प्लॉट असतात. थंडी जास्त असते आणि इथले पावसाळी म्हणजे पाऊस शक्यतो इकडं नसतोच. गेल्या वर्षी 5 मिलीमीटर पाऊस पडला फक्त संपूर्ण वर्षात. आता थोडा या वर्षी जास्त पडला काल गेल्या वर्षीपेक्षा. तर हे सगळं बघता आणि तुम्ही जे हे सगळे प्लॉट बघितले त्याच्याविषयी जरा सांगा आमच्या शेतकऱ्यांना. साहेबांचं ट्रीटमेंट एक नंबर चांगला आहे. अशी शेतकऱ्यांना जर साहेबांचं सहकार्य लागलं बर तर निश्चितपणे शेतकरी चांगल्या पद्धतीने सधन होतील. शेतकऱ्यांना कुठल्याही बँकेत कर्ज काढायला लागणार नाही. शेतकरी बँकेना ठेवी ठेवल किंवा उद्योगधंद्यांना शेतकरी कर्ज देईल. शेतकऱ्याला कर्ज मागायची गरज लागणार नाही. तुम्ही आता साहेबांकडून किती वर्ष झालं ट्रीटमेंट घेत आहे? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. कुठलं पीक लावलं होतं? ढबू. तर काय तुम्ही ह्याच्या अगोदर किती वर्ष झालं ढबू करताय का गेल्याच वर्षी केलता? 2-3 वर्ष जास्त गेल्या वर्षीच. तर इतरांचा बघता तुम्हाला काय अनुभव आला तुमचा पर्सनल आणि उत्पादनात तुमच्या किती वाढ झाली? साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ढबू 100% चांगला आला. काय अडचण नाही. चांगला आला. काय अडचण? तुमचं सांगा, तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे? आमचा 6-7 वर्षाचा अनुभव आहे. बर. पण यावर्षी साहेबांनी ट्रीटमेंट घेतल्यामुळे आम्हाला मालाची क्वालिटी चांगली आणि रेट पण चांगला भेटला आम्हाला. रेट पण चांगला भेटला आणि क्वालिटीत सुद्धा एक नंबर. विदाउट ट्रिप्स प्लॉट निघाला. विदाउट थ्रिप्सचा प्लॉट निघाला. आणि काय उत्पन्न निघाल तुम्हाला गेल्या वर्षी? आम्हाला आमचा अवरेज 35-40 टन निघाला. अवरेज जास्त निघाला असतं. बर. पण पाऊस जास्त झाल्यामुळे आमचा प्लॉट गेला. म्हणजे काय मर रोग लागले? मर म्हणजे हे झालं, करपा आला त्याला. करपा आला. खूप जास्त आल्यामुळे पाऊस कंटिन्यू होता 8-15 दिवस. 15 दिवस. तर साधारणतः किती खर्च झाला आणि किती उत्पन्न निघाल तुम्हाला? उत्पन्नपेक्षा 50% आम्हाला कमी मिळालं खर्चापेक्षा. म्हणजे जितका खर्च झाला त्याच्या डबल तुम्हाला उत्पन्न. म्हणजे तुम्ही आर्थिक सक्षम झाला थोडक्यात. तर बघा शेतकरी मित्रांनो, हाच प्लॉट आहे जिथं साहेबांनी पैज लावली होती आणि पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांना जे उत्पन्न पाठीमागचा व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो, तो जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर या प्लॉटचे दुसरे पार्टनर आपल्यासोबत आहेत. पहिल्या पार्टनर सोबत आपण एक व्हिडिओ बनवला, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा जो तुमचा पैजेचा प्रवास होता तो कसा होता आणि तो कितपत योग्य ठरला, सांगा. माझ्या आणलं तुम्ही झालं. पहिला विषय होता 50व्या दिवशी माल काढून द्यायचा 12 टन. 12 टन साहेबांनी. हा. पहिली अशी लागली ती 50व्या दिवशी 12 टन माल काढून द्यायचा. 12 टन जर माल निघाला तर आम्ही देणार आणि 12 टन नाही निघाला तर साहेब आम्हाला देणार. साहेब तुम्हाला देणार. पहिला तोडा आम्ही केला 45व्या दिवशी. 45व्या दिवशी किती निघाला? 6 टन निघाला आणि 50व्या दिवशी 9.5 टन निघाला. 9.5 टन निघाला. म्हणजे टोटल 15 टनाला क्रॉस गेलं. म्हणजे साहेबांनी दिलेला शब्द तो तंतोतंत पाळला. आणि तो तंतोतंत पाळण्या इतकंच शेतकऱ्यांचं सुद्धा भलं मोठं कष्ट आहे. कारण तुम्ही हा जो प्लॉट बघताय, या प्लॉटला यांचा हा एकच प्लॉट नाही तर याच्या बरोबर यांच्या दुसऱ्या शेतामध्ये सुद्धा 2-3 प्लॉट आहेत. त्याच्यामुळे तितकंच तिकडचं बघून त्यांनी इकडचं बघून पूर्ण कष्ट मेहनत किंवा एखाद्याने शब्द दिला तर तो पाळण्यासाठी
तितकीच मेहनत घ्यावी लागते, त्याशिवाय काही होत नाही. कारण नुसतं बोलून काही होत नाही, तर तितकाच घाम सुद्धा शेतीमध्ये गाळावा लागतो. आणि ते सांगोला तालुक्यातील शेतकरी तितक्याच प्रगतीपथावर जाण्यासाठी करतायत आणि त्यांनी हे करून दाखवलं. साहेबाची सुद्धा त्यांना साथ आहे आणि साहेबाची साथ असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही हा येथेचा असा परिसर एकदम फुलून गेलाय शिमला मिरचीने. आणि या ठिकाणाहून दिल्लीसाठी किंवा नॅशनल इंटरनॅशनल मार्केटमध्ये या भागातली शिमला मिरची, जसं पाठीमाग डाळिंब जात होतं तसंच आता शिमला मिरची बहरले आणि इथून माल परदेशात सुद्धा सप्लाय होतोय. तर एकदम असं इथल्या शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच, परंतु कष्टाची इतकी त्यांची तळमळ आहे आणि तेवढ्याच तळमळीने ते कष्ट करतायत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि टेक्निकल नॉलेज असंच घेत राहा. धन्यवाद.